आरटीओ विभागाचे राज्य बॉर्डर चेकपोस्ट बंद करण्याचे निर्देश। सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा जल्लोष, मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन। जीएसटी कायदा देशभर लागू झाल्यानंतर माल व प्रवासी वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण करणारे राज्य सीमा तपासणी नाके त्वरित हटवावेत असे निर्देश केंद्र सरकारने वारंवार राज्य सरकारला दिलेले होते। देशातील 18 राज्यांमध्ये यापूर्वीच असे परिवहन विभागाचे तपासणी नाके हटवण्यात आलेले आहेत, मात्र महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगडमध्ये अद्यापही ते सुरू ठेवण्यात आले होते। ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस न्यू दिल्ली या देशव्यापी वाहतूक संघटनेचे श्री मलकीत सिंग, श्री अमृतलाल मदन, श्री प्रकाश गवळी, श्री बाळासाहेब कलशेट्टी यांनी महाराष्ट्र राज्याचे आरटीओ विभागाचे सीमा तपासणी नाके बंद करण्यासंदर्भात राज्य सरकारबरोबर वाटाघाटी, पत्रव्यवहार, चर्चा, पाठपुरावा सतत चालू ठेवलेला होता। देशभरात माल व प्रवासी वाहतूक करत असताना सीमा तपासणी नाके येथे वाहतूकदारांना होणारा त्रास, अडथळा, भ्रष्टाचार, वेळेचा विलंब, इंधनाचा अपव्यय आणि त्याचा उद्योग व्यापार व्यवसायावर होणारा विपरीत परिणाम विचारात घेता एज ऑफ डुईंग बिझनेसचा उद्देश साध्य करण्यासाठी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस न्यू दिल्ली यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी 2 मार्च 2025 रोजी राज्याचे परिवहन मंत्री, सचिव, परिवहन आयुक्त यांना परिवहन विभागाचे सीमा तपासणी नाके बंद करण्यासंदर्भातला अंतिम अहवाल दिनांक 15 एप्रिल 2025 पूर्वी सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। मुख्यमंत्र्यांनी नवनिर्वाचित सरकारच्या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये देशातील आणि महाराष्ट्रातील वाहतूकदारांना दिलासा देणारा निर्णय घेऊन राज्य आरटीओ तपासणी नाके बंद करण्याबाबत प्रशासनास निर्देश दिल्याबद्दल ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस न्यू दिल्ली आणि सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन सांगली यांच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद उत्सव साजरा केला। वाहतूकदार एकजुटीच्या घोषणा, उपस्थितांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला आणि मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करण्यात आले। यावेळी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे कार्यकारी संचालक श्री बाळासाहेब कलशेट्टी, विशेष निमंत्रित श्री जयंत सावंत, सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री सुरेंद्र बोळाज, उपाध्यक्ष श्री महेश पाटील, श्री भाग्येश शहा, उपसचिव श्री नागेश महारगुडे, संचालक श्री सुहास पाटील, श्री रितेश रावळ, श्री रोहित सावळे, श्री आशिष सावळे, श्री निलेश गोरे, श्री संदीप तांबडे, माजी उपाध्यक्ष श्री राजशेखर सावळे, मेकॅनिकल असोसिएशनचे पदाधिकारी, ट्रक मालक, चालक, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक बहुसंख्येने उपस्थित होते। हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। देवेंद्र फडणवीस जी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपल्या विभागाला आम्ही दिलेली आहे। केंद्र सरकारने वारंवार आपल्याला सांगितलेलं आहे की जीएसटी आल्यानंतर राज्यांमध्ये कुठलेही बॅरियर्स असू नये आणि म्हणून जवळपास 18 राज्यांनी त्यांचे सगळे चेकपोस्ट पूर्णपणे बंद केलेले आहेत। त्यामुळे मंत्री महोदय, राज्यमंत्री महोदय, सेठी साहेब आणि भीमनवरजी, तुम्हाला मी टार्गेट देतोय की तुम्ही 15 एप्रिल पर्यंत हे नाके बंद करण्याच्या संदर्भातले जे काही तुमचे प्रस्ताव आहेत ते तयार करावे। आणि मला कल्पना आहे की आपल्याकडे काही बीओटीवर पण आपण केलेला आहे, पण त्यांचे जो काही कंपेन्सेटरी भाग असेल तो आपण केला पाहिजे, कारण जोपर्यंत सीमलेस ट्रॅफिक ऑफ गुड्स हा तयार होणार नाही तोपर्यंत ईज ऑफ डुईंग बिझनेसही होणार नाही आणि तोपर्यंत आपल्याला जी काही एक चांगली सप्लाय चेन तयार करायची आहे, आपल्याला उद्योग वाढवायचे आहेत, या कुठल्याही गोष्टी होणार नाही। त्यामुळे आपण ही जी काही टाइमलाईन मी देतोय त्या टाइमलाईन मध्येच हे करण्याचा प्रयत्न कृपया करावा, अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो। ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचा जय हो, सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा जय हो, वाहतूकदार एकता जिंदाबाद, देवेंद्र फडणवीस साहेब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आमदार गाडगीळ साहेब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नमस्कार, मी बाळासाहेब कलशेट्टी, माजी अध्यक्ष सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन, संचालक ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस नवी दिल्ली। जीएसटी कायदा अस्तित्वात आल्यानंतर परिवहन बॉर्डरचे चेकपोस्ट सर्व बंद व्हावे हा कायद्याला अभिप्रेत असलेली गोष्ट। त्याप्रमाणे सर्व कमर्शियल चेकपोस्ट बंद झाली। 18 राज्यातील परिवहन बॉर्डर चेकपोस्ट बंद झाली, तरी सुद्धा महाराष्ट्र शासनाची बॉर्डर चेकपोस्ट चालूच होती। या संदर्भातील सर्व पाठपुरावा ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे मलकीत सिंग, श्री प्रकाश गवळी, मी स्वतः बाळासाहेब कलशेट्टी, आमचे अध्यक्ष सुरेंद्र बोळाज, जयंत सावंत, महेश पाटील आदी सर्वांनी सातत्याने 2 वर्ष केला।
ज्यामुळं काल परिवहन दिनानिमित्त देवेंद्र फडणवीस साहेबांनी भर सभेमध्ये येत्या 15 एप्रिलपर्यंत ही परिवहन बॉर्डर चेकपोस्ट पूर्णपणे बंद करणे, त्यामध्ये काही BOT तत्व असतील तर त्यांना योग्य कॉम्पेन्सेशन देणे याविषयीचा ठळक प्रस्ताव देण्याविषयी परिवहन मंत्री, परिवहन राज्यमंत्री, परिवहन सेक्रेटरी व परिवहन आयुक्तांना दिलेले आहेत. माल वाहतूकदारांच्या अनेक मागण्यांपैकी ही एक अत्यंत प्रमुख मागणी होती, जेणेकरून त्यांचा होणारा वेळ, मानसिक त्रास आणि पैशाचा खर्च तसेच जो भ्रष्टाचार या संदर्भातल्या सगळ्या मागण्यामध्ये अत्यंत चांगला विचार देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेला आहे. आम्ही ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस व सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनतर्फे देवेंद्र फडणवीस साहेब आणि शासनाचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आज काय केले तुम्ही? आज आम्ही इथं सांगली जिल्ह्यातील सर्व वाहतूक व्यावसायिक, ट्रक मालक, चालक आणि मेकॅनिक व आमचे सर्व संचालक एकत्रित हा आंदोलनोत्सव साजरा करतो आहे. आम्ही एकमेकाला पेढे भरवत आहोत. पेढे भरवणे जरी चालू ठेवलं तरी चालेल. पेढे भरवत आहोत. त्याचप्रमाणे घोषणाबाजी करून शासनाकडं आम्ही आमचं आभार प्रदर्शन त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आपल्या माध्यमातून करत आहोत. एवढीच आपल्याला नम्र विनंती आहे. शासनानं खूप चांगलं कार्य केले, यापुढील हे कार्य करत राहतील, त्याबद्दल आमचे अध्यक्ष आपल्याशी बोलतील. पहिली प्रमुख मागणी जी होती RTO चेकपोस्ट बंद करणे ती पूर्ण केलेली आहे. दुसरी प्रमुख मागणी होती की आम्हाला चालक मिळत नाही, चालकांची कमतरता आहे, अशा वेळी त्याला सहाय्यक असावा ही कायद्यात अट आहे, तो मिळूच शकत नाही हे आम्ही सरकारकडे मांडले. त्या संदर्भातला प्रस्ताव कायदा विभागाकडे गेलेला आहे. निश्चितच त्याची परिणती चांगली होईल. ही चलान जे रस्त्यावर उभा राहून ज्याचा सुळसुळाट झाला आहे त्याचा आम्ही पाठपुरावा केला आहे. त्या संदर्भात शासन लवकरच एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर चालू करणार आहे आणि ती त्याला मान्यता देईल. मागील कालावधीमध्ये मंत्र्यांनी सांगली जिल्ह्यातील आज जिथं आपण उभा राहिलेलो आहोत या ठिकाणी अद्ययावत ट्रक टर्मिनल बनवण्याचं आश्वासन दिलेलं आहे. या संदर्भातली माहिती आमचे अध्यक्ष तुम्हाला देतील, ते तुम्ही आपण त्याप्रमाणे नमूद करा. सुरेंद्र बोळा, सांगली जिल्हा ट्रक ट्रान्सपोर्ट असोसिएशन अध्यक्ष व माझे सहकारी सगळे संचालक मंडळ, मी प्रथम या फडणवीस सरकारचे धन्यवाद देतो आणि आभार मानतो. कारण बरीच वर्षे आमची प्रलंबित मागणी चेकपोस्ट RTOची ही त्यांनी बंद केली, जे फार त्रासाचे आणि लुटायचे काम या सगळ्या टोळ्यांनी केले होतं. ते आज त्यांनी मागणी या भाजप सरकारनं, आमची शिवसेना सरकारनं आत्तापर्यंत कोणी नोंद घेतली नव्हती, ह्या भाजप सरकारनं आमची नोंद घेऊन आम्हाला प्रथमच ही चांगली आनंदाची पहिल्या 100 दिवसाच्या आत ही बातमी दिलेली आहे. तसेच ह्या आमच्या ट्रक पार्किंगमध्ये मोठं अद्ययावत ट्रक पार्किंग हे आम्हाला सुधीरदादा गाडगीळ आमदार यांनी करून देतो असं आश्वासन दिलेलं आहे. पार्किंगमध्ये मेकॅनिकांना व्यवस्था असेल, हॉटेल असेल, ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना ऑफिसेस असतील, ट्रक पार्किंगमध्ये रेस्टॉरंट असेल, ड्रायव्हर्सला रेस्टॉर रूम, तसेच बायपासला हा जॉईंट रोड करणार आहेत बायपासला, त्यामुळे शहरातले ट्रॉफिक भरपूर कमी होईल. त्या पद्धतीनं आम्हाला या भाजप सरकारनं हमी दिलेल्या आहे. मी भाजप सरकारचे अभिनंदन करतो आणि त्यांचे धन्यवाद मानतो. जयंत सावंत, सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी अभिवचन दिलं होतं की महाराष्ट्रामध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेस करणार आणि महाराष्ट्र एक औद्योगिक प्रगतीवर असणारं राज्य आणि वेगळ्या प्रगतीच्या पथावर नेऊन ठेवणार. त्याच अनुषंगानं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी आज जी घोषणा केलेली आहे बॉर्डर चेकपोस्ट व त्या ठिकाणी होणारे त्रास व इतर रस्त्यावरील त्रासामुळे युवा पिढी आमच्या व्यवसायाकडे येण्यास धजावत नव्हती. हा एक मोठा अडसर आमच्याकडे होता. आपल्या राज्यस्तरीय व सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन व विविध संघटनांनी त्या ठिकाणी फॉलोअप घेतला होता आणि त्या ठिकाणी आम्ही नमूद केलं होतं की ईज ऑफ डुईंग बिझनेस केलं तर नवीन यामध्ये मनुष्यबळ होईल आणि यामध्ये रोजगार निर्मितीला भरपूर संधी आहे. त्याच अनुषंगानं एक पहिली पायरी म्हणून त्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. असे अनेक प्रलंबित निर्णय ते सुपरफास्टपणे घेऊन लवकरात लवकर आपल्या महाराष्ट्र राज्याला व्यावसायिक अजून प्रगतीपथावर नेतील अशी आम्ही आशा बाळगतो आणि सरकारचं आमच्या समस्त वाहतूकदारांच्या तर्फे धन्यवाद व्यक्त करतो.